पाण्याचा ओव्हरफ्लो, शेजाऱ्यांचा वाद आणि एकाचा मृत्यू, तर संगमनेरमधील त्या घटनेत दोषयुक्त मनुष्यवधाचा गुन्हा, पण उलटसुलट चर्चांनी तालुक्यात खळबळ. बघा सविस्तर न्यूज NMP-वर. नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून. प्रेक्षकांनो, घरावरील पाण्याच्या टाकीचे ओव्हरफ्लो झालेले पाणी दारात आल्याच्या एका अत्यंत किरकोळ कारणावरून दोन शेजारी कुटुंबामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले सलीम हारून शेख, वय वर्ष 35, राहणार सुकेवाडी रोड, संगमनेर, यांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संगमनेर शहर पोलिसांनी संशयित 6 जणांवर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 105 दोषयुक्त मनुष्यवध अन्वये वाढीव गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्राथमिक विच्छेदन अहवाल अर्थातच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि स्थानिक परिस्थिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. संगमनेर शहरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. प्रेक्षकांनो, आता नेमकी घटना काय घडली तर गेल्या रविवारी दिनांक 31 मे दुपारी 12च्या सुमारास सुकेवाडी रोड परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी सलमान हारून शेख याच्या घरावरील पाण्याच्या टाकीचे पाणी शेजारी राहणाऱ्यांच्या दारात गेले. याच कारणावरून दोन्ही बाजूच्या महिलांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली, त्याचे रूपांतर नंतर मोठ्या हाणामारीत झाले. फिर्यादी पक्षाचा आरोप आहे, सलमान यांच्या पत्नी व आईला आरोपींनी अश्लील शिवीगाळ व मारहाण सुरू केली. वाद सोडवण्यासाठी सलमान यांनी त्याचे मोठे भाऊ सलीम शेख, पत्नी महक व 3 वर्षाचा मुलगा हुजेब पुढे आला. संशयितांनी त्यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात लहान मुलगा जखमी झाला तर महिलेचा विनयभंग करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूच्या संशयितांचा प्रत्यारोप आहे की या गल्लीत दोन्ही परिवार पूर्वी अत्यंत गुण्यागोविंदाने आणि आर्थिक देवाणघेवाणीसह प्रेमळ संबंधांनी राहत होते. मात्र महिलांच्या वादात सलमान शेख यांनी महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आरोपींच्या नातेवाईकांनी केला आहे. तर याच मारहाणीचे मोबाईल चित्रीकरण करणाऱ्या एका लहान मुलीच्या हातातून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सलमान शेख याने मोबाईल हिसकून घेतला असल्याचेही सांगितले जात आहे. तर या भयंकर भांडणात दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले होते व 2 वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत होते. घटनेनंतर 2 दिवसात एका बाजूचे लोक उपचार घेऊन घरी परत गेले तर सलीम शेख यांच्या बाजूचे लोक खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यानच्या काळात शहरातील प्रतिष्ठित आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील बांधवांनी पुढाकार घेऊन दोन्ही कुटुंबांची समजूत काढली. आपसात कोर्ट कचऱ्या करायच्या नाहीत असा शब्द दोन्ही बाजूंच्या प्रमुखांनी दिला आणि वाद मिटला. तर 5व्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सलीम शेख आणि इतर घरी आल्यानंतर सलीम शेख हे दुचाकीवरून गावात फेरफटका मारून आले होते आणि संध्याकाळपर्यंत त्यांची तब्येतही उत्तम होती. मात्र नेहमीप्रमाणे जो त्यांचा कायमचा आजार होता तशी त्यांची प्रकृती खालवली. शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान सलीम शेख यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली. सलीम शेख यांच्यावर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरांनी आणि त्यानंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार सलीम यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हार्ट अटॅक झाला असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. सलीम हे गेल्या काही वर्षापासून शहरातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर अमोल करपे यांच्याकडे नियमित उपचार घेत होते व त्यांना जुना आजार होता असेही त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे. मग नातेवाईकांनी सुरुवातीला नवीन कायद्यानुसार हत्येचा पूर्वीचा 302 गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र वैद्यकीय अहवाल पाहता पोलिसांनी त्यांना नकार दिला. परंतु मयत सलीम हे मूळ मारहाणीच्या गुन्ह्यातील जखमी साक्षीदार असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सुरुवातीच्या अकस्मात मृत्यूच्या नोंदीचा तपास मूळ गुन्ह्यात वर्ग केला आणि दोषयुक्त मनुष्यवधाचे कलम 105 वाढीव कलम लावले. फिर्यादीच्या पुरवणी जबाबात सलीम याला हृदयविकार आहे हे माहीत असतानाही संशयितांनी पाठीवर रॉड मारला आणि त्यामुळेच हृदयविकार बळावला असा आरोप करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेरमध्ये विशेषतः सुकेवाडी रोड परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आम्ही त्यांना जीवघेणी मारहाण केलीच नाही,
डोक्याला गंभीर दुखापत केलीच नाही किंवा रक्त निघेल असे मारलेही नाही, मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असताना आम्हाला एवढ्या मोठ्या गुन्ह्यात का अडकवले जाते असा आरोप आरोपीच्या नातेवाईकांकडून केला जात आहे। तर दुसरीकडे पोलीस पाठीवरील प्रहार आणि मानसिक धक्का यामुळे हा आजार बळावला का या दृष्टीने देखील वैद्यकीय अहवालाचा सखोल अभ्यास करत आहेत। एकंदरीतच काय तर प्रेक्षकांनो, आजच्या या बातमीतून न्यूज NMP परिवार एकच आवाहन करू इच्छिते, दक्ष रहा, शांत रहा। ही घटना संपूर्ण संगमनेर समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहे। दोन कुटुंबामधील पिढ्यानपिढीची मैत्रीचे आणि प्रेमाचे संबंध एका पाण्याच्या टाकीच्या ओव्हरफ्लोमुळे संपले, याचे दुःखाद सावट शहरावर आहे। राग अनावर करू नका, दारात पाणी आले म्हणून थेट लाट्या काठ्यावर उतरणे ही प्रवृत्ती समाजाला विनाशाकडे नेणारी आहे। क्षणाचा राग आयुष्यभराची कोंडी करू शकतो। आजच्या काळात किरकोळ भांडणातून उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे कायदेशीर प्रक्रियेत कधी काय होईल याचा नेम उरलेला नाही। नैसर्गिकरित्या घडणाऱ्या गोष्टीही जुन्या वादामुळे एखाद्याला कायमचे गुन्हेगार म्हणून तुरुंगात पाठवू शकतात, तर किरकोळ गोष्टीवरून वाद घालणे टाळा, समोपचाराने प्रश्न सोडवा, अन्यथा तुमच्या एका क्षणाच्या रागामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार जाऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूचे कुटुंब न्यायालये आणि तुरुंगाच्या चक्रव्यूहात उद्ध्वस्त होऊ शकते। शक्य होईल तितकं जपून राहा, संयम बाळगा आणि सावध राहा। जय हिंद।